छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते। 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाळणा सोहळा तर 19 तारखेला सोलापुरात भव्य मिरवणुका निघत असतात। या सोहळ्यात संपूर्ण जिल्ह्याभरातून लाखो शिवभक्त सोलापुरात येत असतात। यंदाचा शिवजन्मोत्सव सोहळा आदर्शवत करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयानं सर्व मंडळांच्या प्रमुखांची बैठक घेत त्यांना सूचना दिल्यात। यामध्ये प्रामुख्यानं शिवजन्मोत्सव मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीने करण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलंय। तर मिरवणुकीसाठी आता 2 ऐवजी केवळ एक बेस एक टॉप स्पीकर लावण्याची परवानगी पोलिसांच्या वतीनं देण्यात येते। शिवाय मिरवणूक मार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली जाते। या बॅनरवर महाराजांच्या फोटोपेक्षा राजकीय नेत्यांचेच फोटो मोठे लावण्यात येतात। हा प्रकार लक्षात आल्यानं डिजिटल मुक्त शिवजयंती करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे। पोलिसांच्या या आवाहनाला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला। यंदाची जयंती आदर्शवत पद्धतीनं साजरी करण्याचा विश्वास मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं व्यक्त करण्यात आला। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो। यंदाचं वर्ष आता आपल्याला माहिती आहे की येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती सोलापुरात मोठ्या उत्साहाने आणि गुण्यागोविंदाने साजरा होतो। खरं तर 18 तारखेच्या रात्रीचा जो पाळणा सोहळा आहे तो महाराष्ट्रात का देशभरात फक्त सोलापुरातच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासन असतील, पालिका आयुक्त असतील, सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मध्यवर्ती महामंडळाला साजरा करण्यासाठी उत्साह साजरा करण्यासाठी जे सहकार्य लागतं त्याबद्दलच्या विविध मागण्या, जसं की स्वच्छता असेल, विद्युतीकरण असेल, लाइटिंग्स असतील, बाकी बसेसचे अरेंजमेंट्स असतील, अशा प्रकारच्या सर्व सुविधांसाठी ऑलरेडी प्रशासनाला आम्ही कळवलेलं आहे। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सुप्रीम कोर्टाने डिजिटलसाठीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि मध्यवर्तीची एकदम स्पष्ट भूमिका आहे जी 2 वर्षापूर्वी जाहीर झालेली आहे की हे जे मिरवणुका असतील शिवजन्मोत्सवच्या त्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानेच व्हायला पाहिजे आणि कंप्लीट डीजे मुक्ती म्हणजे डॉल्बी मुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी मध्यवर्ती कायमच प्रयत्नशील आहे। आमच्या मध्यवर्तीचे अध्यक्ष नाना काळे, डांगेजी, राजनभाऊ जाधव, बर्डे साहेब ह्यांनी सर्वांनी एकानुमते, कारण कसं आहे जर आपल्याला सगळ्यांनाच इन्व्हॉल्व करायचं असेल मिरवणुकांमध्ये, सगळ्या समाजाला, लोकांना, महिला, आबाल, वृद्ध सगळ्यांना, तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हेल्थ कंडिशनचा विचार करता मिरवणुका या डॉल्बी मुक्तच असाव्यात अशी ही ठाम भूमिका मध्यवर्तीची आहे। आणि त्याच अनुषंगाने काल आमच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी देखील हेच सांगितलं की बाबा जास्तीत जास्त पारंपरिक मिरवणुकांवर भर देण्यात यावं आणि त्याच पद्धतीने आमच्या मध्यवर्ती महामंडळ देखील प्रयत्नशील आहे। आणि काल माननीय पोलीस आयुक्तांनी एक आदर्श मध्यवर्ती महामंडळ म्हणून आमच्या महामंडळाची स्वागत केलं, कारण मागच्या वर्षी जर आपल्याला लक्षात असेल तर डिजिटल बंदी देखील शिवजन्मोत्सवाच्या काळापासूनच सुरू झाली आणि त्या शिवजन्मोत्सवाने घालून दिलेल्या आदर्शानेच वर्षभर हे सगळं चालू आहे। त्याच निमित्ताने यंदा डीजे मुक्ती जर झाली आणि डॉल्बी मुक्त जर झाला मिरवणुका तर तोही एक आदर्श शिवजन्मोत्सवच मध्यवर्ती महामंडळ घालून देईल असं एकंदरीत आहे।